नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. अटल जनशताब्दी निमित्ताने सुशासन दिवस व कार्यकर्ता संमेलन संपन्न. भाजप नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. अटल बिहारी वाजपेयी यांची 25 डिसेंबर रोजी जयंती संपन्न झाली. त्याच अनुषंगाने अटल जनशताब्दी पंधरवडा साजरा केला जात आहे. वसमत येथील कृष्णमंगल कार्यालय येथे अटल जनशताब्दी व कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. थोर पुरुषांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन चारित्र्यावर भाजप नेत्यांनी बोलत असताना त्यांनी केलेल्या भाजप पक्षवाढीसाठी केलेल्या कामाचं कौतुक व त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि निष्ठेवर बोलण्यास सर्वच पदाधिकाऱ्यांनी भर दिला होता. या अटल जनशताब्दी निमित्ताने कार्यकर्ता संमेलन व नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा या निमित्ताने करण्यात आला. यावेळी आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, नगरपालिकेमध्ये झालेल्या पराभवानंतर नव्या उत्साहाने कामाला लागावे, असे भाजप हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्ती भरण्याचं काम केलं. तसेच महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांबाळे यांनीही यावर बोलत म्हणाले की निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते, त्याने निराश होऊ नका, नव्याने कामाला लागा, जिल्हा परिषद ही भाजपचीच असेल. यावेळी नव्याने भाजपात प्रवेश घेतलेल्या प्रज्ञाताई सातव, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, रामराव वडकुते, श्रीकांत नाना देशपांडे, डॉक्टर मारुती क्यातमवार, शिवदास बोडडेवार, अंकुश आहेर, विष्णू बोचकरी, अवधूत शिंदे, ज्ञानेश्वर मुंजाळ आदींची उपस्थिती असून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी विधानसभा वाईज या ठिकाणी मी कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. 30 तारखेला या ठिकाणी आमचा कळमनुरी या ठिकाणी कार्यक्रम झाला. आज या ठिकाणी कार्यक्रम होता आणि उद्या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा 10 वाजता शेनगाव या ठिकाणी कार्यक्रम होता. माननीय भारतरत्न श्रीदेव बाळासाहेब अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय आणि केंद्रीय आणि प्रदेशाच्या ठिकाणी वतीने साजरा करायचं आम्ही ठरवले. आणि त्या पद्धतीनं गाव पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही नियोजित केलेले आहे. त्या पद्धतीनं आमचे काही अडचणी आल्या, काही आमचे कार्यकर्त्याचे देवासन या ठिकाणी कार्यकर्त्याच्या वडिलाचं झालं, नगरसेवक आमचे नामदार असतील, आमचे खुबराजी पटेल असतील, म्हणून त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम खरं लेट झाला आहे. पण या ठिकाणी तरी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे खरं भारतीय जनता पार्टीला उभारी दिली, त्या जनता पार्टीला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उभं केलं, ते आमचे भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांचा सप्ताह या ठिकाणी 1 महिना पूर्ण सुशासन दिन म्हणून साजरा करायचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करतो. नेमकं भारतीय जनता पार्टीनं अटलजीनं केलेलं कार्य, अटलजीनं काय काय केलं, अटलजीनं किती खस्ता खाल्ल्यात आणि भारतीय जनता पार्टी कशी उभी केली. जनसंघ काळात भारतीय जनता जनसंघ होता, अगोदर संघाचं काम केलं, नंतर जनसंघाच्या पक्षात काम केलं, आता भारतीय जनता पार्टी 1980 स्थापन झाली आणि तेव्हापासून 2 खासदार निवडून आले. त्याच्यानंतर कशी काय आपण भारतीय जनता पार्टीनं उभारी घेतली. ते 3 वेळा पंतप्रधान होते. आज देशाचे माननीय नरेंद्रभाई मोदी या ठिकाणी 3 वेळा पंतप्रधान होत आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्ता 3 वेळा आमचे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी 3 वेळा मुख्यमंत्री होते. ही खरी किमया भारतीय जनता पार्टीच्या रगारगात गावागावात पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर श्रीदेव अटल बिहारी वाजपेयीजीने केलं, प्रबोधन महाजनजीने केलं, अडवाणीजीने केलं, श्रीदेव या ठिकाणी सर्व जे नेत्याने थोर नेत्याने केले. त्यांचा या स्मृती दिनाच्या माध्यमातून नव्या पिढीला आणि भारतीय जनता पार्टीच्या नव्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीची पूर्वी काय होती आणि भारतीय जनता पार्टी कशी उभी राहिली या माध्यमातून कळावं म्हणून श्रद्धे या ठिकाणी काम आम्ही घेतो. आम्ही कोणाच्या कुबड्या घेऊन या ठिकाणी लढलेली नाही आणि भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत आम्ही कमळाचं फुल नेण्याच्या ठिकाणी काम केले. मतदान करणं हे जनतेच्या हातात आहे आणि जनतेचा कौल आम्ही या ठिकाणी मान्य केलेला आहे. जिल्हा परिषदची तयारी कशी असणार आहे? भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद प्रत्येक या ठिकाणी सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्या निश्चित करणार. कारण आम्ही हे सांगणार की येणाऱ्या काळामध्ये आपण खचून न जाता येणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं काम आपण तळागाळापर्यंत पोहोचावं. या पद्धतीनं अटल बिहारी वाजपेयीजीनं त्या ठिकाणी आमच्या अडवाणीजीनं श्रीदेने सगळ्यांना काम करून महाजनजीनं गोपीनाथराव मुंडेनं काम केले. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात आपण काम सुरू करून येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचे पाय आपण निश्चित राहून भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण निश्चित जिल्ह्यावर फडकू या माध्यमातून काम सुरू करावं या माध्यमातून सांगत आहोत. आपण त्याच्या अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.